सुट्टीचा दिवस म्हणून लंच करून मोहित दिवसभर लोळत पडून होता, तर रियाची आठवड्याची कामं चालू होती. संध्याकाळ झाली म्हणून रिया मोहितला उठवायला गेली आणि अजूनही निद्रिस्त असलेले आपले पतिदेव पाहून ओरडायलाच लागली. किती रे झोपायचं ते? चल उठ, काय सुरेख संध्यप्रकाश पडलाय. दुपारी ढग आले होते पण पाऊस काही पडला नाही. पण मस्त वारं सुटलंय बघ. सारखं त्या एसीच्या हवेत पडून अंग जड होऊन जातं. मोहित उठून बसला आणि खोलीतून बाहेर पडणाऱ्या रियाला म्हणाला, रिया, चहा दे ना आणून प्लीज. मुळीच नाही. बाहेर चल, मस्त बाल्कनीत बसून दोघेही चहा घेऊया. मोहित उठून तोंडावर पाणी मारून बाल्कनीत आला आणि रियाने बनवलेल्या फ्रेशली बेक्ड कुकीज आणि चहा घेत बाल्कनीतून दिसणारी बाग आणि दरवळणाऱ्या सोनचाफेच्या सुगंधाने तरतरीत होऊन गेला. बोला रिया देवी, काय प्लॅन आहे? बाहेर जाऊया का? नवीन फूड जॉईंट झालंय. थाई क्युझिन मस्त आहे तिथलं, असं रोहन सांगत होता. त्यावर रिया म्हणाली, नको रे आज. आपण मनू आली की तिला घेऊन जाऊया तिथे. तिला थाई फार आवडतं ना. या विकेंडला येणार म्हणाली होती, पण काय झालं आणि अचानक फोन करून म्हणाली मी उद्या येत नाहीये. बाबाला सांग उगाच वाट पाहू नको आणि फोनही करू नको. मनू म्हणजे लहरी कारभार सगळा. त्यात ती हट्टी. अगदी आमच्या मातोश्रींवर गेलीये. आईला पण किती वेळा सांगतो इथे ये राहायला, म्हणजे मनू पण आपल्याबरोबर राहील. पण आई कुठली ऐकते. मोहित किती वर्ष लोटली रे, पण आईने अजून मला स्वीकारलं नाही. रिया, बास, नको तो विषय. दोघांनाही त्या विषयाचा त्रास होतो. अजून तेवढ्यात बेल वाजली म्हणून रिया दरवाजा उघडायला उठली. दरवाजा उघडून बघते तर समोर मनू. हे रिया, व्हॉट्सअप? अरे मनूच, तू आज येणार नाही म्हटली होतीस ना. या, बट अचानक माझा प्लॅन चेंज झाला आणि मी आले. मी येऊन तुम्हाला डिस्टर्ब केलं का? असं अचानक येऊन. सॉरी, यू पीपल कॅरी ऑन. मी जाते. हवं तर मी येणारच नव्हते, पण आजीचा हट्ट. तिने हे नारळी पाकचे लाडू केले होते तिच्या लाडक्या लेकासाठी. ते आजच दिले पाहिजेत ग. त्याला हे असे ताजे ताजे फार आवडतात अँड ऑल, म्हणून यावं लागलं. हे घे, मी जाते लगेच. मनू, अगं हो, लगेच जाण्याच्या गोष्टी कशाला ग. बरं झालं आलीस तू. मनूच्या हातातलं सामान घेत रिया तिला म्हणाली, अरे वा, लिंबाचं गोड लोणचं. मनू, हो, तुला आवडतं ना म्हणून आजीने दिलंय. रिया, आई पण ना. सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती आहेत त्यांना. माझ्या आवडीचं लोणचं पाठवतात नेहमी, पण मला सून म्हणून स्वीकारत नाहीत अजून. आणि तू देखील. मध्येच थांबत रिया म्हणाली, जाऊ दे, बरं झालं तू आलीस. आपण मस्त बाहेर जाऊ जेवायला. तुमच्या पिताश्रींना आज थाई खायचा मूड आलाय. मनू बाल्कनीत जात, हाय बाब्ज. मोहित, या ना मनूताई. हे काय, केसांना निळा रंग आता आणि अजून किती टॅटूची भर पडलीये. काय रे बाब्ज, हा कलर ट्रेंडी आहे एकदम आजकाल. ऑसम दिसतो ना. नाव वाव. रिया, आमंड कुकीज. सुपर्ब. अगं तू येणार म्हणून बनवल्या होत्या. मला माहिती आहे तुला आवडतात ते. हो ग, हे असलं आजीला काही बनवता येत नाही. तू ते लाडू अँड घारगे असलं काहीतरी देते खायला. घेऊन जा बरोबर जाताना. मोहित, सो काय म्हणताय? ऑफिस कसं चाललंय? मनू, ऑल वेल. या, एक गुड न्यूज आहे. मे बी नेक्स्ट मंथमध्ये मला सिॲटलला जावं लागेल. न्यू प्रोजेक्ट अँड दॅट्स माय ड्रीम प्रोजेक्ट. आफ्टर दॅट आय प्रमोटेड ॲज अ DGM ऑफ अ कंपनी. हे, विश मी लक. आमचे आशीर्वाद नेहमीच राहणार तुझ्या पाठीशी. तुला हे प्रमोशन नक्की मिळणार. मोहित तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला. तर आनंदाने मनूला जवळ घेत रिया तिला म्हणाली, विश यू ऑल द बेस्ट बेटा. यू विल बी सक्सेसफुल. यू आर अ ब्लेस्ड चाइल्ड. मनू तिच्यापासून बाजूला होत म्हणाली, काय ब्लेस्ड? डोंबलं असं का? इतकी यंग मुलगी, आमची नेहमीच टॉपर असलेली. खरंच बेटा, यू आर अ ब्लेस्ड चाइल्ड.
मनूला पुन्हा जवळ घेत रिया तिला म्हणाली, मनू, काय बोलू? मला जे बोलायचं नसतं तेच नेहमी बोलावं लागतं ना रिया. आई गेल्यापासून अगदी एकटी आहे मी. 12 वर्षाची होते फक्त मी. ती गेली तेव्हा. ज्या वयात मला तिची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हाच तिला देवाने माझ्यापासून लांब नेलं. आणि काय ब्लेस्ड. आई गेली त्याचा बाबाला काहीच फरक पडला नाही. आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या ऑफिस कलिगशी लग्न करून सहज सावरला तो. त्याच्यासाठी बायकोची जागा रिया तू भरून काढली असशील, पण माझ्या आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्या दिवशी आई आणि बाबामध्ये खूप वाद झाले होते. तसं बरेच दिवस काहीतरी चाललं होतं त्यांच्यात. मला खात्री आहे बाबांचं आणि तुझं अफेअर होतं आणि ते आईला समजलं असणार आणि तो धक्का ती फार दिवस सहन करू शकली नाही. खूप ट्रेस होता तिला, मी बघत होते. त्यामुळेच मायोकार्डियल इन्फार्क्टने ती गेली. मी इतकी पण लहान नव्हते ना. तिच्या जाण्याचं कारण मला पक्क माहिती आहे. मोहित, मनू, तुझ्या मनाने रचलेल्या कहाण्या सांगू नकोस, नाहीतर हे सगळं आईने भरवलं असणार तुझ्या डोक्यात. तसं अजिबात नाहीये. कितीतरी वेळा तुला सांगून झालंय. अनुला आधीपासूनच कार्डियक प्रॉब्लेम होता. त्याची ट्रीटमेंटही चालू होती. दुसरी गोष्ट, तुला आईची उणीव भासायला नको म्हणून रिया आणि मी लग्न केलं. तेव्हा आई पुण्यात आणि आपण बँगलोरला होतो. आई तिच्या हट्टी स्वभावानुसार बँगलोरला यायला तयार नव्हती आणि लगेच पुण्यात शिफ्ट होणं मला शक्य नव्हतं. केवळ तुझ्यासाठी मला हे लग्न करावं लागलं. रियाचं आणि अनुचं किती छान जमायचं. त्यांच्यामध्ये किती घट्ट बॉन्डिंग होतं तुला तर माहीतच आहे ना. आणि हीच रिया घरी आली की सगळ्यात जास्त तुला आनंद व्हायचा ना. मनू, हो व्हायचा. ती तुझी आणि आईची मैत्रीण होती तेव्हा. तुझ्यापेक्षा आई आणि ती जास्त क्लोज होत्या, अगदी मान्य. पण नंतर एक एक गोष्टींचा उलगडा झाला मला. तुमच्या अफेअरबद्दल आईला डाऊट नको यायला म्हणून ते सगळं नाटक होतं. रियाचं सारखं घरी येणं, माझ्याशी गोड गोड वागणं आणि आईशी फ्रेंडशिप. मनूचं ते बोलणं ऐकून रिया रडवेली झाली होती. अगदी किती वेळा या मुलीची समजूत काढली आहे. आमच्या लग्नाचं कारण फक्त तू आणि तूच आहेस, पण तिला विश्वासच वाटत नाहीये. मनू, एनिवे तुम्ही लग्न केलं, मला काही त्याचा इश्यू नाही. तसंही बाबा आयुष्यभर एकटा कसा राहिला असता. पण रिया, तू माझी आई कधी होऊ शकणार नाहीस. आपलं नातं आधी जे होतं तेच राहणार. तुमच्या रिलेशनशिपबद्दल मला काही बोलायचं नाही. बट यू विल नेवर टेक माय मदर्स प्लेस. मनूचं ते बोलणं ऐकून मोहित आत निघून गेला तर रियाचा पुतळा झाला होता. मनू, हे सगळं कित्येकदा झालं आहे. पुन्हा पुन्हा तेच मी बोलायचं आणि बाबा आणि तू हर्ट होणार आणि मीच गिल्टी असल्याचा मला फील देणार तुम्ही. नॉट ॲक्सेप्टेबल एनिमोर रिया. माझं एवढंच म्हणणं आहे, तुझं आणि माझं रिलेशन आधीपासूनच जे होतं तेच राहावं. तू माझी आई म्हणून घेऊ नकोस स्वतःला. रिया, तू माझी फ्रेंडच राहा इतकंच. तू आणि बाबा का नाही समजू शकत. आणि आईची आठवण झाली की मी आउट ऑफ माइंड होते आणि हे सगळं घडतं. आय एम सॉरी बट ट्राय अँड अंडरस्टँड. आता या बाब्सला कोण समजावणार. मनूचं बोलणं ऐकत असलेली रिया तिला म्हणाली, आय एम ओके. तुझ्या बोलण्याचं मला काही वाटत नाही. अनुवर असलेलं तुझं प्रेम मी समजू शकते. चल आत आणि बोल तुझ्या बाबाशी. आणि चल जाऊया आपण बाहेर त्या थाय फूड जॉईंटला. मनू आत गेली आणि मोहितची समजूत काढू लागली. अगदी त्याच्या गळ्यात पडून त्याला म्हणाली, बाब्स, मी आईला खूप मिस करते रे. रियावर आणि तुझ्यावर माझा राग नाही, पण रिया आणि माझं नातं बदलणं मला मान्य नाही कधीच. रियाने आईसारखं मला जवळ घेत बेटा बाळा म्हटलं की माझं डोकं फिरतं रे. मोहित, मी ही गोष्ट ॲक्सेप्ट केली आहे. मला तिच्या वागण्याचं काहीच वाटत नाही. मी तिला समजू शकते.
तू का दरवेळी इतकं मनाला लावून घेतोस? चल, मनू थांबतीये, आपण जाऊया बाहेर. रियाच्या बोलण्याने मोहित थोडा नॉर्मल झाला आणि बाहेर यायला तयारही झाला. आणि ते वादळी वातावरण आता शांत झालं. बाप्स, ही ट्रीट माझ्याकडून हा. तिच्या बॅगमधून वाईन बॉटल काढत मनू म्हणाली. माझी प्रमोशन पार्टी. मनूच्या हातातल्या वाईन बॉटल्स बघून रिया म्हणाली, आपण प्लॅन थोडा चेंज करायचा का? घरीच पार्टी करूया का? मी ऑनलाईन ऑर्डर करते. बाहेर नेक्स्ट वीकेंडला जाऊया. ओके, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. लेट्स सेलिब्रेट हिअर ओनली. रिया, इटालियन ऑर्डर करूया का? नाहीतर दुसरं काही? तुम्ही सांगा. ओके, मी आजीला फोन करते आणि तिला सांगते इथे घरीच आहे, यायला उशीर होईल म्हणून. मनू, तू इथेच थांब की रात्री. उद्या सकाळी इथूनच जा ऑफिसला. नो वे, मी नाही थांबू शकत. रिया, तू पुन्हा त्या विषयाकडे वळतीयस. ओके ओके, तुला हवं ते कर. रात्री उशिरापर्यंत तिघं वेगळ्या विषयांवर गप्पा मारत मनूने आणलेली वाईन आणि जेवण एन्जॉय करत होते. ओके गाईज, मी निघते. आजी वाट बघत असेल. मी गेल्याशिवाय झोपणार पण नाही ती. हो, निघतो. आमच्या हट्टी मातोश्री पुन्हा जागरणाने आजारी नको पडायला. हट्टी नाही रे बाप्स, ती खूप अटॅच्ड आहे माझ्याबरोबर, इतकंच. ओके, बाय. सी यू इन द नेक्स्ट वीक. मनू, गाडी सावकाश चालव ग आणि घरी पोचल्यावर मेसेज कर. पाठमोऱ्या मनूला रिया म्हणाली. मनू गेली आणि मोहित आणि रिया पुन्हा बराच वेळ बाल्कनीत गप्पा मारत होते. मोहित रियाला म्हणाला, रिया, आता वेळ झाली आहे मनूला खरं काय आहे ते सांगण्याची, की तूच तिची बायोलॉजिकल आई आहेस. आज अनु असती तर हे सत्य तिच्यापर्यंत आपण कधीच पोहोचू दिलं नसतं. पण आपलं लग्न झालं आहे, आता तर का लपवायचं तिच्यापासून? मोहित, ती अनुच्या बाबतीत किती हळवी आहे हे तुला माहिती आहे ना. तिच्यासाठी हा धक्का असेल आणि ती नाही सहन करू शकणार आहे. मी तिच्याशी बोलू शकते, तिला रोज म्हटलं तरी पाहू शकते आणि काही वेळ का होईना तिचा सहवास मला लाभतो यातच मी खुश आहे. आणि तिच्या मनातलं आई म्हणून अनुचं रूप तसंच असावं. ती आता मोठी झाली आहे. तिची काही मतं आहेत. ती आपण स्वीकारण्यातच योग्य वाटतं रे मला. हो, मी तिला आईच्या मायेनं कधी गोंजारू शकत नाही, कधी खुशीत घेऊ शकले नाही. याचं दुःख वाटतं कधीतरी, पण जे आहे त्यात मी खुश आहे रे. आपली मुलगी एका मोठ्या कंपनीची DGM होतीये, हा आनंद किती मोठा आहे मोहित. रिया, तुझ्या ममतेवर तू लगाम ठेवून जगतेस. खरंच तू ग्रेट आहेस. लगाम नाही रे, जे आहे ते माझ्या मनाला, माझ्यातल्या आईला मान्य आहे रे. बरं, चला रिया देवी, खूप उशीर झालाय. उद्या ऑफिस आहे. मोहित, मला काय वाटतं, मनू 2-3 महिने आता तिकडे राहणार तर तिला बऱ्याच गोष्टी बरोबर द्याव्या लागणार. म्हणून उद्या मी तिला घेऊन शॉपिंगला जाऊ का ऑफिसनंतर? आधी विचारून घे तिला आणि मग ठरव. ओके, चला, खूपच उशीर झाला रे. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला पोहोचल्यावर रियाने मनूला फोन केला. हॅलो मनू, अगं तू काल फोन नाही केलास पोहोचल्याचा. आणि मीही विसरले, रात्री बराच उशीर झाल्याने. बरं ऐक, संध्याकाळी माझ्याबरोबर येशील का शॉपिंगला? मनू, रिया, अगं आज बहुतेक नाही जमणार मला. इथेच उशीर होईल ऑफिसमध्ये आणि पुढचे 2 दिवस पण अवघडच वाटतंय. आपण नंतर जाऊया का कधीतरी? रिया, तुझा आवाज का असा लो वाटतोय? झोप आली नाही का? आर यू ओके बेटा? मनूने काही न बोलता फोन कट करून टाकला. रियाला तिच्या अशा वागण्याची एव्हाना सवय झाली होती, त्यामुळे त्याचं काहीच वाटलं नाही. पुढचे 2 दिवस नेहमीच्या बिझी रुटीनमध्ये गेले. संध्याकाळी घरी आल्या आल्या फोनची रिंग वाजली. म्हणून रियाने घाईने फोन उचलला तर पलीकडून मोहितची आई बोलत होती. मोहित,
घरी आला नाही का ग अजून? जरा बोलायचं होतं त्याच्याशी. आई, आज उशीर होईल मोहितला. मी काही निरोप देऊ का? नाहीतर त्याच्या मोबाईलवर कराल का? अगं बाई, किती वेळा फोन लावला, पण एकतर एंगेज नाहीतर तो कधी उचलतच नाही आहे. म्हटलं घरी पोहोचला असेल म्हणून घरी लावला. बरं, मी काय म्हणते, त्याला आल्यावर मला घाईने फोन करायला सांग. उद्या अनुच्या श्राद्धाचा दिवस ना. दरवर्षी आपण अन्नदान करतो ना देवळात आणि आश्रमात. त्याची आठवण आहे ना त्याला? तेच विचारायचं होतं. आणि मी मालतीला हाताशी घेऊन लाडू करून ठेवलेत तिथे वाटण्यासाठी. ते तेवढे घरी येऊन घेऊन जा म्हणावं. 2 दिवस मनू पण नाही आहे ना घरी, नाहीतर तिच्या हाती पाठवले असते. आई, मी सांगते मोहितला फोन करायला. आई, मनू घरी नाही आहे म्हणजे? अगं, ती ऑफिसच्या कामासाठी गेली आहे 2 दिवसांपासून. आज यायला हवी खरं तर. उद्याचा दिवस नाही विसरायची होती. बरं, ठेवते बाई. मोहितला तेवढी लाडवाची आठवण कर. सकाळी जातानी घेऊन जा म्हणावं. बरं आई, सांगते मी. फोन बंद झाल्यावर रिया विचारात पडली की मनू असं काही बोलली नाही की बाहेरगावी जाणार आहे. ती लांब राहत असली, कितीही लहरी असली तरी तिच्या बाबाला प्रत्येक गोष्ट सांगितल्याशिवाय राहत नाही. जायच्या आधी नाही, पण पोहोचल्यावर रिया कॉपी घेत बराच वेळ विचारात हरवलेली होती. बेल वाजली म्हणून विचारातून बाहेर आली आणि दरवाजा उघडताच सोबत मोहित आणि मनू तिला एकत्र दिसले. तिला थोडं आश्चर्यच वाटलं. मनू या वेळेला आणि अशी मध्येच. मोहित, अरे मनू आणि तू आज एकत्र? आई तर म्हणत होत्या मनू कुठे बाहेर गेली आहे ऑफिसच्या कामाने. रिया असं म्हणत मनूने रियाला घट्ट मिठी मारली आणि कितीतरी वेळ ती तिला बिलगूनच राहिली. रियाला खूप आश्चर्य वाटत होतं तिच्या अशा बिलगण्याचं. तिने खुणेनेच मोहितला विचारलं, काय झालं आहे? मोहितने मला काहीच माहिती नाही असं तिला खुणेनेच सांगितलं. रियाला बिलगलेली मनू बाजूला होत म्हणाली, आज मी राहतेय बरं का, आणि आजी पण येतेय मालती मावशीबरोबर. उद्या आपल्याला आश्रमात जायचंय ना, इथूनच जाऊ सगळे. मोहित आणि रियाच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव वाचत मनू म्हणाली, गाईज, आज वाटलं मला यावं राहिला आणि आजीलाही तयार केलं. रिया, मी खूप विचार केला आपल्या या नात्यावर आणि मला आज रिअलाईज झालं, मी कशीही वागले तरी तुम्हाला कधी स्टेप मदरसारखं वागवलं नाहीस. माझ्याशी प्रेमानेच वागत राहिलीस, बापपेक्षाही जरा जास्तच. मनूचे असे पाणावलेले डोळे आणि रियाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून मोहित म्हणाला, मनू, तू ठीक आहेस ना आज? काय झालंय? आज इथे राहायला तयार झालीस? अरे, वाटलं मला तुला नाही आवडलं का? नसेल तरी मी राहणार बरं. त्यावर मोहित म्हणाला, तू इथे राहतीयस ते आवडलं मला, पण ते निळे केस मात्र अजिबात आवडले नाहीत बरं का. ते ऐकून बाबाला मिठी मारत मनू म्हणाली, काय रे असं? किती कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या मला. आणि तू? तेवढ्यात मोहितची आई आणि मालती देखील पोहोचल्या. अहो आश्चर्यम, प्रत्यक्ष मातोश्री आमच्या घरी. आज असे धक्क्यांवर धक्के. अरे बाबा, या मुलीच्या हट्टापुढे कोणी काही करू शकतं का? माझ्याबरोबर राहण्याचा निर्णयही तिने असाच हट्टाने घेतला होता आणि आता अचानक इथे कायमचं राहणार म्हणे. रिया मात्र शांत झाली होती अगदी. रियाकडे पाहत मनू म्हणाली, आता सांगते. रिया, आपण पार्टी केली त्या दिवशी खूप उशीर झाला म्हणून मी घाईने निघाले आणि माझ्या कीज इथेच विसरले. खाली जाऊन परत वर आले तर दरवाजा तर उघडाच राहिला होता आणि तुम्ही दोघं बाल्कनीत बोलत होता. ते सगळं मी ऐकलं. बाब्ज, तू रियाला म्हणत होतास ना तूच तिची बायोलॉजिकल मदर आहेस आणि तिला सांगायला हवं. ते ऐकून मला तो धक्काच बसला. पण मी तुम्हाला कळू न देता कीज घेऊन परत फिरले आणि खरं काय ते जाणून घेण्यासाठी मी त्याच्या 2 दिवसानंतर बँगलोरला गेले होते आणि तिथे जाऊन
मी भावेश अंकलला भेटले आणि त्याला मी तुमचं जे बोलणं ऐकलं होतं ते सांगितलं आणि खरं काय आहे ते सांगायला सांगितलं. कारण मला माहिती होतं भावेश अंकलला नक्की माहिती असणार सगळं. कारण मी बघत आले तुमची किती क्लोज फ्रेंडशिप होती ते. मला माहिती आहे भावेश अंकल आणि रिया सोडून इतर कोणाशी इतके संबंधही नव्हते तुझे आणि आईचे. अंकलने मला सांगितलंय सगळं आणि मी त्या गोष्टीची खात्री करून घेतली सर्वोदय हॉस्पिटलमध्ये जाऊन. रिया, तुझ्या आईच्या ब्रेन सर्जरीसाठी तुला पैशांची गरज होती आणि आई आणि बाब्सला एका सरोगेट मदरची. कारण बरेच वर्ष तुम्हाला मूल नव्हतं. शिवाय आईला कार्डियक प्रॉब्लेम होता. त्यामुळे तिची प्रेग्नन्सी डिलिव्हरी खूप क्रिटिकल आणि कॉम्प्लिकेटेड झाली असती. म्हणूनच डॉक्टरांनी तुम्हाला हा पर्याय सुचवला आणि डॉक्टरांच्या मदतीने ओळखीने तुम्ही रियाला निवडलं. रियाला पैसे मिळाले सर्जरी होऊन, पण तिची आई जास्त दिवस राहिली नाही. त्यानंतर रिया एकटी पडली होती. अगदी त्या काळात आई आणि तू तिला धीर देत होतात आणि तिने जन्म दिलेल्या बाळाचा सहवासही तिला मिळू देत होतात. आता मला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. आय एम सॉरी बाब्स. मी वाटेल ते म्हणत होते तुझ्या आणि रियाच्या रिलेशनबद्दल. अंकलने मला हे देखील सांगितलं की रिया आणि तू लग्न करावी ही आईचीच इच्छा होती. तिच्या लेकीला आईचं प्रेम मिळावं म्हणून आईने ती हॉस्पिटलमध्ये असताना तुम्हा दोघांजवळ तिची इच्छा बोलून दाखवली आणि ती गेल्यावर तुम्ही ती पूर्ण केली. रिया, तुझ्यापुढे तुझं आयुष्य पडलं होतं. खरं तर वयाने इतक्या मोठ्या माणसाशी तू लग्न केलंस ते केवळ माझ्यासाठी. तुला सॉरी म्हणायला पण लाज वाटत आहे. डबडबलेल्या डोळ्यांनी मनू सगळं बोलत होती. रियाचा बांध कधीच फुटला होता आई म्हणत मनूने तिला घट्ट मिठी मारली. अनुच्या फोटोकडे बघत मोहितच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहू लागले. आईने तिघांनाही जवळ घेत शांत केलं आणि रियाला सून म्हणून मनापासून स्वीकारलं. समाप्त. कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.